त्यानंतर एक मोठी बातमी येते। मुंबईमध्ये मनसेकडनं प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे। 26 एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृहाचं मनसेकडनं आयोजन करण्यात आलंय आणि या प्रतिपालिका सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी मनसेकडनं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र प्रतिपालिका सभागृह आणि त्यामागचा नेमका उद्देश काय, मुंबईमध्ये मनसेकडनं प्रतिपालिका सभागृह भरवलं जाणार आहे, त्यामागचा उद्देश काय मनसेचा, जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, मुंबईमध्ये गेले 3 वर्ष मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाही आहे, त्यामुळे सध्या प्रशासकांच्या मार्फत कारभार चालवला जातोय। परंतु यात घेतले जाणारे निर्णय किंवा त्यावर जनतेची काय मतं आहे हे सांगण्यासाठी कुठलाही सभागृह उपस्थित नाहीये, नगरसेवक नाही आहेत आणि त्यामुळे कुठल्याही विषयांची लोकांशी संबंधित असलेल्या कुठल्याही विषयांची चर्चा ही न होता थेट प्रशासकीय निर्णय घेतले जात आहेत। त्यामुळे नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी हे महापालिका सभागृह भरवलं जात आहे आणि ज्याच्यामध्ये मनसेचं असं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवावे। हे जनतेचे प्रश्न जे आहेत ते मुंबई महापालिकेपुढे मांडण्यासाठी या सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता प्रत्येकाने सहभागी व्हावं आणि यासाठी म्हणून सगळ्या पक्षांच्या नेत्यांना अशा पद्धतीचे पत्र देण्यात आले। अगदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना सुद्धा यामध्ये निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्याखेरीज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष या सगळ्या पक्षांच्या जे नेते आहेत त्यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे। बिलकुल प्रणाली, थोडंसं थांबवते कारण आपल्या सोबत किशोरी पेडणेकर आहेत, माजी महापौर। तर मुंबईमध्ये मनसेकडनं प्रतिपालिका सभागृह भरवलं जाणार आहे, ज्याचं निमंत्रण आदित्य ठाकरे यांना देखील दिलं जाणार आहे। त्यावरती काय आपली प्रतिक्रिया किशोरीताई? आदित्य ठाकरेंना जर निमंत्रण गेलं आहे ते ठरवतील जायचं नाही यायचं किंवा काय जे असेल ते। परंतु मागच्या वेळेला पण असंच शॅडो कॅबिनेट केलं होतं, त्याचा काय पाठपुरावा कोणी काय कधी घेतला? कारण आता मनसे सैनिकांना लुभवण्यासाठी चांगली आयडिया आहे त्यांना याच्यामध्ये ठेवणं। परंतु गेली 4 वर्ष महानगरपालिका बंद आहे, म्हणजे नक्की प्रशासनाच्या हातातली महापालिका दाखवणार आहे कशा कुठलं कामकाज दाखवणार? कारण सगळ्या बाजूनी कामकाज थांबलेलं आहे। आता 4 वर्ष होतील या आणि महानगरपालिका नाही प्रशासन चालवतंय। मग अशा प्रकारे जर प्रतिपालिका तयार करून त्याचा काही परिणाम होईल सकारात्मक? मनसेचा जो काही उद्देश आहे तो साध्य होईल काय वाटतं? याच्यामध्ये सकारात्मक परिणाम नामाचा काहीच हे नाहीये। सगळ्यांना माहिती आहे शॅडो कॅबिनेट आवाज खूप गाजावाजा करायचा, चर्चेत राहायचं, पण नंतर त्याचं काय माहिती नाही पडत लोकांना। आणि आज मुंबईकरांना ज्या पद्धतीने सगळे प्रश्न भेडसावत आहेत, मग महाराष्ट्राचे असतील या फोडाफोडीचे असतील, सगळ्याच गोष्टींनी भेडसावत आहेत। त्यामुळे आजचा मुंबईकरांना त्याच्यात काय इंटरेस्ट वाटण्याचा काय प्रश्नच येत नाही। फक्त कार्यकर्ते मात्र लुभवले जातात, बोलवले जातात, त्यांनाही एक अनुभव मिळतो, त्यामुळे चांगली गोष्ट आहे। म्हणजे हा एक स्टंट आहे असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, मी असं म्हटलेलं नाहीये, मी असं म्हटलं की कार्यकर्त्यांसाठी चांगलं आहे। बरं किशोरीताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी या विषयावर बोललात त्याबद्दल।